उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हिरक महोत्सवानिमित्त मसापच्या विशेष प्रयत्नातून अखिल भारतीय महामंडळाचे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीरला साजरे होत आहे आणि या निमित्तानं एक इतिहासाचं सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे आणि उदगीरसह लातूर जिल्ह्याचा एक समृद्ध इतिहास, येथील सांस्कृतिक वारसा आणि येथील पर्यटन स्थळं हे निश्चितच आमच्या लातूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे। 1962 साली उच्च शिक्षणाचा फारसा प्रसार नसलेल्या उदगीरसारख्या सीमा भागातील गावात काही शेतकरी व्यापारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना केली। प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी शेतातील कापूस विकून महाविद्यालय उभे केले। संस्थापक अध्यक्ष नथमल सेठ इनानी व त्यांचे सर्व त्यावेळेसचे दृष्टी सहकारी यांनी डॉक्टर नाये डोळे यांची प्राचार्यपदी निवड केली। संग्रामप्पा शेटकार, सुभाष मुक्कावार, मनमथप्पा नीला, मालशेट्टी अप्पा पाटील नागराळकर, डॉक्टर शिवराज नाकाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले। डॉक्टर डोळे हे महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातून या भागातील अनेक गरीब, दलित, वंचित व शेतकऱ्यांच्या मुलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वैभव संपन्न अधिकारी, साहित्यिक, राजकारणी व पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली। या संस्थेचा समृद्ध आणि वैभवशाली परंपरेचा वारसा त्याच ध्येयाने व प्रेरणेतून बसवराज पाटील नागराळकर व त्यांचे सहकारी समर्थपणे पेलवत आहेत। लातूर जिल्हा हा क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा, समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र असलेला जिल्हा। या जिल्ह्याने महाराष्ट्रात विलासराव देशमुख आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपाने 2 मुख्यमंत्री तर देशाला शिवराज पाटील चाकूरकर यांच्या रूपाने गृहमंत्री दिले। लातूरची गंज गोलाई ही लातूर शहराचे वैभव आहे। या गोलाईची रचना आणि या भागातील वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ ही संपूर्ण जिल्ह्याच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवते। लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा तालुक्यातील जवळपास 26 गावामध्ये 30 सप्टेंबर 1993 झालेल्या भूकंपाच्या खुणा आजही दिसून येतात। किल्लारीसह अनेक गावे या भूकंपात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती। प्रशासनाने ही पूर्ण गावे नव्याने उभे केले असले तरी भूकंपग्रस्तांच्या मनामधील त्या आठवणी आजही अंगावर शहारे उमटवणाऱ्या आहेत। लातूर जिल्ह्यात वैचारिक साहित्याची समृद्ध परंपरा साहित्यिकांनी जोपासली आहे। उदगीर नगरपालिकेची शारदोत्सव व्याख्यानमाला साहित्यिक कैलासवासी डॉक्टर सुधाकर देशमुख यांची उज्ज्वला देशमुख व्याख्यानमाला आणि सध्या सुरू असलेला अनंत कदम यांचा चला कवितेच्या पनात हा उपक्रम साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे। गेल्या 20 वर्षापासून मसापच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना ऊर्जा देण्याचे काम नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। 40व्या मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। देश पातळीवर नावाजलेले दलित साहित्यिक, या भूमीतील सुपुत्र, आठवणीचे पक्षी प्र. इ. सोनकांबळे, कैलासवासी दासोपंत पगडी, कैलासवासी ना. य. डोळे, कैलासवासी श्री डी. इनामदार, कैलासवासी कृष्णचंद्र ज्ञाते, कैलासवासी श्रीराम कुंदेकर, डॉक्टर जनार्दन वाघमारे, डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे, डॉक्टर नागोराव कुंभार, डॉक्टर सोमनाथ रोडे, माधव कदम, जी. कांबळे, माधव गादेकर, फ. म. शहाजिंदे, ललिता गादगे, भारत सातपुते, डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर, सुनीता अरळीकर, मोहिब कादरी, योगीराज माने, रामदास केदार, डॉक्टर अरुण प्रभुणे, जी. कुलकर्णी या साहित्यिकांनी प्रतिभाशाली लौकिक निर्माण केला आहे। लातूर जिल्ह्यातील साखर उद्योग हा महाराष्ट्राला दिशा देणारा आहे। या भागातील मांजरा परिवारातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले आहे। जिल्ह्याभरातील साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यामध्ये आर्थिक क्रांती घडून आली। लातूरसह उदगीर MIDCत उत्पादित होणारी तूर डाळ
ही देशाच्या बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करणारी ठरली आहे. या भागात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगामुळे सीमा भागातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण होत आहे. औसा येथे भुईकोट किल्ला हा इसवी सन 1237 मध्ये बांधला गेला. या किल्ल्यास 42 बुरुज, 2 तटबंदी तर 9 तोफा आहेत. रेणापूर येथील ग्रामदैवत रेणुका माता ही एक पुरातन वास्तू असून हलती दीपमाळ ही भाविकांच्यासाठी आकर्षण आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. या भागातील एक मोठी चैत्यभूमी म्हणून ती उदयास येत आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी औषधी बेट हे अनेक पर्यटकांचे केंद्र बनले आहे. अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील रोकडोबा हनुमान हे तीर्थक्षेत्र सर्वदूर परिचित आहे. अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे भक्तिस्थळ हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या सीमावर्ती भागातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. खरोसा येथे 1500 वर्षापूर्वी कोरलेल्या लेण्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पामुळे प्रसिद्ध आहेत. उदगीर हे शहर लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यटनाची आणि बलिदानाची समृद्ध परंपरा असणारे शहर आहे. 12व्या शतकात उदगीर येथे भुईकोट किल्ला बांधला आहे. या किल्ल्याभोवती 40 फूट खोल खंदक असून 1760 मध्ये मराठी विरुद्ध निजाम अशी लढाई झाली होती. सदाशिव भाऊ पेशवे यांनी ही लढाई जिंकली. लगेच सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली पाणीपतच्या लढाईसाठी मराठ्यांचे पाणीपतकडे प्रस्थान झाले. हैदराबाद मुक्तीसंग्रामच्या लढ्यामध्ये या भागातील क्रांतिकारक भाई बन्सीलाल, भाई श्यामलाल या आर्यपुत्रांसह देवीसिंह चौहान, अप्पाराव पाटील कौळखेडकर, दत्तूगीर तोंडचिरकर यांच्या टोळीचे निजामांच्या सैन्याचे युद्ध झाले. कौळखेड पलीकडील रामघाट डोंगरावर या टोळ्यांनी निजामाच्या सैन्याला चितपट केल्याचा इतिहास आहे. उदगीरच्या किल्ल्यात 70 फूट खोलीवर उदागीर बाबाची समाधी आहे. किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर खाजा सदरुद्दीन बाबांची समाधी असून दोन्ही संतांमधील भाईचारा शेकडो वर्षापासून उदगीरच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये उपयोगी पडत आहे. शिक्षणाच्या बाबतीत देशभरात जो लातूर पॅटर्न निर्माण झाला त्याची पायाभरणी उदगीरला झाली. महाराष्ट्रात उदगीरच्या अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. देशभरात देवणी वळू प्रसिद्ध आहे. या देवणी वळूला राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत 37 वेळा पहिला पुरस्कार मिळाला आहे. उदगीरहून जवळच हत्ती बेट हे ब वर्गीय पर्यटन स्थळ आहे. राज्य शासनाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार त्याला प्राप्त झाला आहे. या बेटावर संत गंगाराम बाबा महाराज यांची संजीवन समाधी आणि दत्तप्रभूचे गुहेतील मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे दत्त जयंती दिवशी यात्रा भरते. उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी येथे समर्थ धोंडू तात्या महाराज ब दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री गुरु हावगी स्वामी महाराज हे उदगीरचे ग्रामदैवत आहे. मकर संक्रांती दरम्यान येथील यात्रा भरते. या यात्रेत उंट, घोडे, पशु, पक्षी, कृषीचं प्रदर्शन भरते. ही यात्रा अनेक दिवसापासून प्रसिद्ध आहे. येथील गुरु शंकरलिंग महाराज मठात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. उदगीरचा हिरा अडकिता 2 वेळा राष्ट्रीय पदक मिळवून देशात प्रसिद्ध आहे. लाल किल्ल्यावर उभ्या असलेल्या तिरंग्या ध्वजाचे कापड हे उदगीरच्या खादी ग्रामोद्योग केंद्रात बनवले जाते. असं म्हटलं जातं, देशभरात फक्त उदगीर येथेच तिरंगा झेंड्याचे कापडाचे उत्पादन होते. उदगीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या हजारो एकर क्षेत्रावर विद्यापीठ उपकेंद्र, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य महाविद्यालय उभारले आहे. देवणी गोवंश संशोधन केंद्र कार्यान्वित आहे. या क्षेत्रात डॉक्टर मुन्शी अब्दुल रहमान यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. उदगीरचा दूधभुकटी प्रकल्प देशात परिचित आहे. उदगीर शहरातील विविध महापुरुषांचे पुतळे हे शहराचा लौकिक वाढवणारे आहेत. हे उदगीर आणि लातूर जिल्ह्यातील
वैभवशाली परंपरेचा वारसा 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या समोर ठेवताना मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद.